खूप सारे कामं एकत्र आले की कसा गोंधळ उठतो आहे की नाही. मागच्या वेळेस काही लोणचं होतं ते खराब झालं अर्धं, त्यामुळे मग अर्धं टाकून दिलं आणि अर्धं आहे. पण लोणचं खायची इतकी हौस की थोड्यात आमचं कुठं बघतंय, त्यामुळे आम्ही दुसरं लोणचं तयार करायला घेतलं आहे. तर मामा इकडे फोडी करत होता आणि मी ना ते देठाची जी बाजू असते ते काढून देत होते. रात्री आमची कामं वगैरे झाली. मी आणि मामांनी एक एक फोड घेऊन अशी साफ केली. त्याचं जे टरफल असतं ते काढलं, कोय काढली आणि सकाळी उन्हात मस्तपैकी वाळवायला घातलं. एकूण देणं गरजेचं, जरा पिवळ्या पडल्या तर बघू आता हे लोणचं टिकतं आहे की नाही काय माहिती. तर इकडे आम्ही तिळ जे वाळत घातले होते ते पण वाळून खट्ट झालेत. आता ही घरात नेऊन ठेवायचं. आणि हे आहेत भुईमुगाच्या शेंगा जे आम्ही कालच भरून ठेवलेत. 8 ते 9 गोण्या झालेत. तर कांद्याचं बी जे शिल्लक होतं तेच भरण्यासाठी पिशवी शिल्लक नव्हते, त्यामुळे मग बाकीचं भरलं गोणीत आणि थोडं जे राहिलेलं होतं ते भरण्यासाठी मला मामांनी पिशवी शिवायला लावली होती. साडी घेतली, ते कट केली आणि साईडने टिपा मारून मस्तपैकी त्याची अशी छानशी पिशवी शिवून घेतली. पिशवी शिवून झाली की मी घेतला ह्या साडीचा पीस कट करायला. या साडीचं पीस कट करून मी टिप वगैरे मारून घेतली. म्हणलं चला पुढचं काम थोडं सोपं होईल. अस्तर नाही आहे माझ्याजवळ या पिसाचं, त्यामुळे मग अस्तर आणून मी हा ब्लाऊज शिवेन आणि तुमच्यासोबत शेअर करेन. चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.